किंवा अनुभव नाही असा उद्योजक आम्ही रात्री 1 वाजता ट्रायल घेतले. त्याचा आभार मानावं असं मी त्यांना विनंती करतो. हे सगळं करायचा उद्देश झाला, चर्चा झाली. या सगळ्या कार्यक्रमाची सुरुवात पैठणमधून झाली. तशी गोकुळबा म्हणजे आपल्याला गोळ पाहिजे आणि तुम्ही आल्याशिवाय मी तिथं जाणार. त्यांच्याबरोबर आले श्यामबाई आणि ओम. गोकुळबा ओळखीचीच होते. विचार पडला सगळ्यात महत्वाचा विचार ओमबाईचे विचार पडले. म्हटलं सगळ्या उद्योजकांना धरून करण्यासाठी आम्ही सगळे कनेक्टच होतो. एकमेकाच्या अडचणी कायमच होत्या. संबंध चर्चा चालूच होत्या. त्याच्यामुळे या कार्यक्रमाची ऍक्च्युअल सुरुवात तिथं झाली पैठणमधून. ओम भाऊचं म्हणणं होतं का उद्योजकाला पैसे मिळाले पाहिजे आणि उद्योजकाने चांगला माल बनवला तरच तो विक्रेता काय टिकू शकतो. विक्रेत्याची तुम्ही उत्पादकाला तुम्ही कमी पैसे दिले तर चांगलं उत्पादन तुम्हाला कधीच भेटणार नाही. तो फार काळ भेटणार नाही. हा पहिला विचार. त्याच्यानंतर सुरुवात झाली विचार योग्य विचार. उद्योजकासाठी योग्य विचार चांगलं मार्केट काम करतो. किसान उद्योग संघाची त्यांनी कल्पना झाली. सगळं हे सगळं करत असताना मी माझ्या समोर अडचणीत आलेले उद्योजक पण पाहिले. नीतिमत्ता धरून न काम केले. असाच एक मच्छीचा व्यवसाय होता. मच्छीचा एक्सपोर्ट करत होता. असाच मित्र सहज बोलला का माझा अर्धा कंटेनर शिल्लक आहे, तुझ्या कंटेनर मध्ये भर आम्ही जाऊ. काम फार मोठं होतं. करोडाचे पैसे घरात येत होते. विश्वास होता. सहज त्याचा अर्धा कंटेनर घेतला, पाठवून दिला. ती जाऊन त्या मच्छीमध्ये केट निघाली. तोपर्यंत त्याच्या मार्केटमध्ये असणारे जहाजामध्ये 7 ते 8 कंटेनर होते. एक कंटेनर फेकायला लागल्यामुळे मागच्या 8 कंटेनर कुणी घेतले. एका रात्री उद्ध्वस्त झालेला उद्योग. आपण हे सगळे एक म्हणजे ठाम भूमिकेत काम करतो म्हणून याच्यावरती इंटरेस्ट घ्यायचा. नीतिमत्ता धरून येत सगळ्याचं नुकसानही केलं पण नीतिमत्ता कोणी सोडली नाही या विषयावरती काम आहे. म्हणून एक काम करायचं ठरवलं. चला या सगळ्या गोष्टींना मान सन्मान करून सगळेजण उपस्थित राहिला. स्वतःला बरंच काय आयुष्यात या सगळ्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो.